नमस्कार. मी गणेश पापडे, मास्टर ट्रेनर म्हणून या इलेक्शनमध्ये माझी नेमणूक झालेली आहे. मी आपणास EVMबद्दल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंगबद्दल संपूर्ण ताब्यात मिळाल्यापासून तर मतदान संपेपर्यंत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचं संदर्भात आपल्याला कोणकोणती कामं करायची याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहे. तुमची आणि माझी या इलेक्शनसाठी मतदान प्रक्रियेदरम्यान आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन आपणा सर्वांकडून होणं अपेक्षित आहे आणि त्यामध्येच कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून आपण हे प्रशिक्षण खास तुमच्यासाठी या ठिकाणी देत आहोत. मित्र, मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्याला मतदान साहित्य आणि EVM हे आपल्या ताब्यात दिलं जातं. मी ह्या प्रशिक्षणाचे 3 पार्ट्स केलेले आहेत. सर्वात पहिला पार्ट्स आपल्याला EVM ताब्यात मिळाल्यानंतर आपण कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या. दुसरा पार्ट मतदानाच्या दिवशी सकाळी आपण मॉकपोल कशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि तिसरा पार्ट सिलिंग प्रोसेस, मतदानासाठी आपल्याला यंत्र तयार कसं करायचं आहे. ह्या 3 पार्ट्समध्ये ह्या प्रशिक्षण आपल्याला मी देत आहे. सर्वात प्रथम आपल्याला मतदानाच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला मतदान साहित्य आपल्या ताब्यात मिळेल त्याचबरोबर आपल्याला EVM देखील ताब्यात मिळणार आहे. अशा वेळेस आपण कोणकोणत्या गोष्टी पाहून घ्यायच्या ह्या पहिला मुद्दा आपण तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. मतदान इतर साहित्याबरोबरच तुम्हाला कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट अशा 2 यंत्र तुम्हाला ताब्यात दिले जातील. ज्या ठिकाणी ज्या मतदान केंद्रावरती एकच बॅलेट युनिट वापरलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फक्त सेट मिळेल, पण ज्या ठिकाणी बॅलेट युनिटची संख्या एकापेक्षा अधिक असेल त्यावेळेस ही संख्या फक्त वाढत जाणार आहे. आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण देताना आपल्या जे यंत्र वापरणार आहेत ते फक्त बॅलेट युनिट 1 आणि कंट्रोल युनिट 1 अशाच पद्धतीने वापरणार आहोत. सर्वात प्रथम हे यंत्र ताब्यात मिळाल्यानंतर त्याच्यावरचं तुम्ही दोन्ही कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटवरचा ॲड्रेस टॅग आपण सगळ्यांनी पाहून घ्यायचा. तुमची नेमणूक ज्या मतदान केंद्रावर झालेली आहे त्याच मतदान केंद्राचं नाव आणि अनुक्रमांक बरोबर असल्याची आपण सगळ्यांनी खात्री करून घ्यायची. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की आपल्याला ह्या कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट ओपन करायचे आहेत. ते ओपन करण्यासाठी पहा प्रोसेस आहे. ही जी बॅग आहे ह्या बॅगला खालच्या बाजूला 2 नॉचेस आहेत. ते नॉचेस तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंगावर ओढून ही पेटी अशा पद्धतीने ओपन करायची आहे. ही ओपन केल्यानंतर ह्या यंत्र बाहेर काढल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम चेक करायचं आहे यंत्राचा अनुक्रमांक, सिरियल नंबर जो पाठीमागच्या बाजूला दिलेला आहे तोच अनुक्रमांक तुमच्या बॅगवर असलेल्या ॲड्रेस टॅगवर आणि बॅगवर असलेल्या हे जे स्टिकर आहे ह्या स्टिकरवरचा अनुक्रमांक सारखाच आहे का हे दोन्ही बॅगवरचं तुम्ही पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आयोगाकडनं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं तुम्हाला ह्या कंट्रोल युनिटचा जो कॅन्डिडेट सेट सेक्शन आहे किंवा बॅटरी सेक्शन आहे हा पूर्णतः तुम्हाला सील करून दिलेला आहे. तो व्यवस्थितरित्या सील आहे याची देखील आपण खात्री करून घ्यायची आहे. तसंच तुम्ही बॅलेट युनिट देखील त्याच पद्धतीने मगाशी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही नॉच तुमच्या बाजूला ओढून तुम्ही बॅलेट युनिट ओपन करू शकता. बॅलेट युनिटचं आपल्याला काय काय चेक करायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा देखील अनुक्रमांक तुम्ही चेक करायचा आहे. या ठिकाणी याचा अनुक्रमांक जो आहे तोच तुमच्या बॅगवर ॲड्रेस टॅगवर आणि खाली एकच असल्याची आपण सगळ्यांनी खात्री करून घ्यायची. त्याचबरोबर हे जे बॅलेट युनिट आहे ह्या बॅलेट युनिटच्या दोन्ही बाजू निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडनं तुम्हाला सील करून दिल्या जातात. तेही सील व्यवस्थित असल्याची आपण सगळ्यांनी खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर काय चेक करायचं आहे आपल्याला, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ह्या बॅलेट युनिटवरती जी मतपत्रिका चिटकवलेली आहे ती मतपत्रिका व्यवस्थितरित्या अलाइन आहे की नाही
हे पाहून घ्यायचं आहे. अलाइन म्हणजे काय, तर त्या उमेदवाराच्या समोर बरोबर ते बटन्स आलेलं आहे का, तो ॲरो आलेला आहे का, याची आपण खात्री करून घ्यायची आहे. काही काही वेळेस ही मतपत्रिका खाली सरकलेली असते आणि मग आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात किंवा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे याची अलाइनमेंट बरोबर आहे का हे आपण पाहून घ्यायचं आहे. या मतपत्रिकेवर वरच्या बाजूला सफेद मतपत्रिका ही डमी मतपत्रिका आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नाव आणि चिन्ह दिसणार नाहीत. परंतु तुमच्याकडे जी ओरिजिनल येईल त्यावेळेस त्याच्या उमेदवाराचं नाव आणि त्याच्यापुढे त्याचा पक्षाचं चिन्ह वगैरे जे काही किंवा त्याला मिळालेलं चिन्ह जे असेल ते चिन्ह देखील त्या ठिकाणी दाखवलं जाईल. याच्या व्यतिरिक्त आपण काय चेक करायचं आहे, तर ह्या मतपत्रिकेत मला दिसत आहेत की 1-2 उमेदवार आहेत आणि तिसरा नोटा उमेदवार आहे. त्यांच्या समोरचं बटन हे अनमास्क आहे का, म्हणजे उघडं आहे का हे आपण पाहिजे. उघडं कशामुळे आपल्याला दिसणार आहे, तर त्याच्यावरची जी ही सफेद कॅप आहे, ही सफेद कॅप काढलेली आहे आणि हे ओपन आहे. बरोबर, हे बरोबर तिन्ही उमेदवारांचे 1-2 आणि नोटा तिसरा हे तिन्ही ओपन आहेत. बरोबर, 2 मतपत्रिकेच्या मधलं एक बटन आहे ते अनमास्क आहे, म्हणजेच बंद आहे, याची आपण खात्री करून घ्यायची. खाली 1, 2, 3, 4 नोटासहित 4 उमेदवार आहेत. या 4ही उमेदवारांच्या समोरील बटन हे अनमास्क आहेत, हे आपण सगळ्यांनी खात्री करून घ्यायची. आणि खालची सर्व बटन एंड बटनापासून एंड बटनापर्यंत ही सर्व बटन अनमास्क आहेत, याची आपण खात्री करून घ्यायची. मास्क आहे ते अशी आपण खात्री करून या ठिकाणी घ्यायची आहे. बरोबर, हे झाल्यानंतर आपण सगळे ही तपासणी केल्यानंतर ही यंत्र आपण पुन्हा आपापल्या बॅगमध्ये ते आपण ठेवून देणार आहोत आणि आपण सर्व साहित्य घेऊन आणि EVM सुरक्षितरित्या घेऊन आपण मतदान केंद्रावरती आदल्या दिवशी जाणार आहे. आता टप्पा राहिला पुढचा, जो आपण मॉकपोल घेतो. आपण मतदानाच्या दिवशी सकाळी मतदानाची वेळेच्या 1 तास अगोदर आपण मॉकपोल घेत असतो. उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांच्यासमोर आपण प्रत्येक उमेदवाराला मतदान करून हे यंत्र व्यवस्थितरित्या कार्य करत आहे हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यांनाही देखील त्याचा विश्वास आपण पटवून दिला पाहिजे. म्हणून यावेळेस मतदानाची आपली जी वेळ आहे ती सकाळी 7:30 आहे. त्यामुळे आपण सकाळी 6:30ला आपण सगळ्यांनी तयार होऊन मॉकपोल आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मॉकपोल घेण्यासाठी ते मॉकपोल पाहण्यासाठी आयोगांच्या सूचनेनुसार आपल्याला त्या ठिकाणी उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आपण तशा प्रकारच्या आदल्या दिवशीच सूचना आपण त्या गावातील असेल तिथं उमेदवारांना किंवा तिच्या प्रतिनिधींना आपण सकाळी 6:30ला मॉकपोल घेणार आहोत याची सूचना अगोदर दिली पाहिजे आणि त्यांना 6:30ला त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगायला पाहिजे. आता उमेदवाराचे प्रतिनिधी आले, आपण मॉकपोल सुरू करणार. परंतु उमेदवाराचे प्रतिनिधी जर आलेच नाही आपल्या वेळेमध्ये तरी देखील आपण 15 मिनटं त्यांची वाट पाहायची आहे आणि 15 मिनटानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा उमेदवार उपस्थित असो अथवा नसो तुम्ही तुमची मॉकपोलची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी नाही आहेत असं समजून आपण त्या ठिकाणी मॉकपोल सुरू करत आहोत. मॉकपोल करण्यासाठी पुन्हा संपूर्ण यंत्र दोन्ही बाहेर काढा. त्याच्या ज्या बॅग्स आहेत त्या आपण साईडला या ठिकाणी ठेवून देणार आहोत. मॉकपोलला समजा उमेदवाराचे जे प्रतिनिधी असेल तर त्यांना ह्या मशीनची संदर्भात संपूर्ण ओळख करून द्या आणि आपल्याला मॉकपोल या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. मॉकपोल स्टार्ट करण्यासाठी आपल्याला बॅलेट युनिट हे कंट्रोल युनिटशी जोडावं लागणार आहे. त्यासाठी आपण प्रथम त्याची जोडणी करणार आहोत. जोडणी करत असताना पाठीमागच्या बाजूचं जो कंपार्टमेंट आहे ह्या कंपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने बोट टाकून प्रेस करून तुम्ही हा पाठीमागचा कंपार्टमेंट अशा पद्धतीने ओपन करू शकता. आणि या ठिकाणी BU कनेक्टर म्हणून ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा दिसतंय BU कनेक्टर किंवा लाल आणि काळं अशा 2 प्रकारचे नॉचेस तुम्हाला या ठिकाणी दिसतात ते आपण पाहिजे. त्याच ठिकाणी आपल्याला बॅलेट युनिटची जे कनेक्टर आहे ते आपल्याला जोडायचं आहे. हा पहा हा कनेक्टर आहे. या कनेक्टरच्या एका बाजूला टॉप लिहिलं आहे, दुसऱ्या बाजूला स्टिकर लावलेला असतो.
ओके. आपण हे कनेक्ट करत असताना याला देखील रेड आणि ब्लॅक असे दोन नॉचेस आहेत. आपण रेडला रेड आणि ब्लॅकला ब्लॅक हे आपण पाहून घ्यायचं आहे. समजा हे नॉचेसचे कलर जर समान असतील तर आपण याची जी टॉप बाजू आहे ती टॉप बाजू डिस्प्लेच्या बाजूला आपण करायची आहे आणि केबल अशा पद्धतीने पकडायची आहे. नॉचेसला पकडू नका. केबल अशी दोन चिमटीमध्ये धरा आणि आपण ही कनेक्ट करतोय. पहा, हे कनेक्ट करताना आपल्याला दोन टिक टिक असा या ठिकाणी आवाज येतो. पहिल्यांदा डावीकडं, नंतर उजवीकडं दाबा. अशा पद्धतीने केबल या ठिकाणी फिक्स बसलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण हा जो ऑन ऑफ स्विच आहे कंट्रोल युनिटचा तो आपण चालू करतोय. हे चालू केल्याबरोबर डिस्प्ले चालू होतो. या ठिकाणी त्याचा रेड लॅम्प लागून दिसतो. ह्या पण सगळ्या लाईट्स लागून दिसतात आणि मग डिस्प्ले त्या ठिकाणी दाखवला जातो. डेट आणि टाईम दाखवलं जातं. मशीनचा हा वरचा सिरियल नंबर आहे. DMM नंबर म्हणजे ह्या यंत्रामध्ये वापरलेल्या मेमरीचा अनुक्रमांक आहे. ह्या यंत्राचा किंवा त्या मतदान केंद्राचा वार्ड नंबर आणि बूथ नंबर त्या ठिकाणी दाखवला जातो. त्यानंतर नंबर ऑफ बॅलेट्स म्हणजे या यंत्रामध्ये आपण 2 मतपत्रिका लावलेल्या आहेत. बॅलेट 1 यामध्ये एकूण 1, 2, 3 उमेदवार आहेत नोटा सहित आणि सीट 1 म्हणजे 1 उमेदवार निवडून द्यायचा आहे. आता बॅलेट 2 यामध्ये नोटा सहित एकूण 4 उमेदवार आहेत आणि सीट 1 म्हणजे 1 उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे. त्यानंतर बॅटरीची पोझिशन दाखवली जाते. बॅटरी हाय, मीडियम आणि लो ही तुम्हाला भेटताना ती हायच असली पाहिजे हे आपण सगळ्यांनी पाहून घ्यायचं. अशा पद्धतीने डिस्प्ले गेला. आता आपण प्रत्यक्ष उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधींना मॉकपोल आपण या ठिकाणी दाखवणार आहे. मॉकपोल म्हणजे खोटं मतदान जे आपण नंतर डिलीट पण करणार आहोत. पहा, आता हे मशीन व्यवस्थितरित्या कार्य करते की नाही हा विश्वास आपण त्यांना उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आपण पटवून द्यायचा आहे. त्यासाठी आपण स्टार्ट करायचे आहे की या यंत्रामध्ये या अगोदर कुठलंही मतदान झालेलं नाही, मतदान 0 आहे. त्यासाठी आपण टोटल बटनापासून सुरुवात करायची आहे. टोटल बटन दाबा. पहा, टोटल बटन दाबल्यानंतर पुन्हा बॅटरीची पोझिशन दाखवली जाते, हाय, मीडियम, लो. त्यानंतर डेट मतदानाच्या दिवशीची तारीख आणि आत्ताचा वेळ हे देखील दाखवलं जातं. ह्याही गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बारकाईने पाहून घ्या. त्यानंतर नंबर ऑफ बॅलेट्स किती आहेत तर 2 मतपत्रिका त्या ठिकाणी आपण लावले आहेत आणि टोटल व्होटर 0. याच्यामध्ये या अगोदर कुठल्याही पद्धतीचं मतदान झालं नाही याची आपण खात्री करून घ्या. डिस्प्ले पूर्णपणे गेलेला आहे. आता आपल्याला मतदान करायचं आहे. मग त्यासाठी आपण प्रत्येक उमेदवाराच्या समोरचं बटन दबलं जातंय का, त्यालाच ते मत जातंय का याची आपण खात्री करून घेणार आहोत. यासाठी आपण मॉकपोलची मतदान प्रक्रिया आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय द्यायचं आहे, पहिल्यांदा बॅलेट हे बटन आपल्याला पुश करायचं आहे. बॅलेट बटन दाबल्याबरोबर इकडचा बिझी लॅम्प लागतो आणि इकडचा बॅलेट युनिटमधला रेडी लॅम्प या ठिकाणी लागला जातो. हे दोन्ही दिवे लागतात का याची देखील आपण खात्री करून घ्यायची. आता आपण बॅलेट दिले. आपण आता क्रमाने आपण या वेळेच्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक उमेदवाराला 2-2 मतदान करून मॉकपोल घ्यायचा आहे. ती प्रोसेस आपण दाखवूया. आपण पहिल्या उमेदवाराला 1 मत द्यायचं आहे. पहा, 1 बटन दाबल्यानंतर बझर वाजत नाहीये म्हणजे 2 मतपत्रिका आहेत. त्यामुळे या यंत्रामध्ये 2 मतदान दिल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही हे आपण लक्षात घ्या. ही लाईट लागली आहे. आता खालच्या ज्या गुलाबी पेपरचे जे गुलाबी मतपत्रिका आहे त्याच्यावर देखील आपल्याला 1 मतदान करायचं आहे. त्याच्यावरच्या पहिल्या उमेदवाराला आपण मतदान देऊया. पहा, ते झाल्यानंतर बीप वाजला म्हणजे तुमचं मत त्या ठिकाणी नोंदलं गेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी बिझी लॅम्प गेल्यानंतर पुन्हा तुम्ही बॅलेट द्या. आता आपण 2 नंबरच्या बॅलेट द्या. पुन्हा 1 नंबरला, इकडच्या 1 नंबरला मतदान करा. पुन्हा हा बिझी लॅम्प जाऊ द्या. तिने प्रत्येक उमेदवाराला आपण 2-2 मतं या ठिकाणी दिलेली आहेत. ही आपण जे केलेलं मतदान आहे हे बरोबर याच्यामध्ये नोंद झालंय का
म्हणून आपण याच्यावरती टोटल बटनाने याची बेरीज दाखवणार आहोत की बरोबर केलेलं आहे का. आपण या ठिकाणी जे मतदान केलेलं आहे पहा, टोटल बटन दाबल्यानंतर पुन्हा डेट आणि टाईम दाखवला जातो, नंबर ऑफ बॅलेट्स दाखवले जातात आणि टोटल वोटर्स 8. म्हणजे आपण या तिघांना 2-2, 1 2 3 4 यांना 2-2 आणि या आपण इकडचे एक उमेदवार कमी असल्यामुळे नोटाला जास्त दिलेले आहेत. म्हणजे टोटल 8 आपण मतदान या ठिकाणी केलेलं आहे. ते आपण बरोबर आहे त्यांची खात्री करून द्या. आपण 8 जणांनी या ठिकाणी मतदान केलं ते बरोबर जुळतंय याची खात्री झाल्यानंतर आपल्याला रिझल्ट दाखवायचा आहे. त्यासाठी आपल्याला रिझल्ट सेक्शन हा केंद्राध्यक्षासाठीच आपण या ठिकाणी ओपन ठेवलेला असतो, जेणेकरून त्याला मॉकपोल घेता येईल आणि सगळ्या प्रोसेस दाखवता येईल. त्यासाठी आपण हा रिझल्ट सेक्शन देखील ओपन करताना या ठिकाणी एक खाच आहे, या खाचीमध्ये बोट घालून आपण अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. त्यानंतर हा जो रिझल्ट सेक्शन आहे हा आतला देखील कंपार्टमेंट आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी ओपन करायचं आहे. या ठिकाणी क्लोज, रिझल्ट 1, रिझल्ट 2 आणि क्लिअर हे 4 बटन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला त्यापैकी फक्त क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर, आपण ज्याला CRC, C म्हणजे क्लोज, R म्हणजे रिझल्ट 1 आणि पुन्हा C म्हणजे क्लिअर, या बटनाचा आपण वापर करत असतो मॉकपोलच्या वेळेस. तर आपल्याला प्रथम करायचं आहे हे यंत्र पूर्णतः बंद करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे क्लोज बटन त्या ठिकाणी दाबायचं. क्लोज बटन दाबल्यानंतर काय काय डिस्प्ले येतोय पहा. मतदान यंत्र बंद होतंय, क्लोजिंग. त्यानंतर पुन्हा एकदा डेट आणि टाईम दाखवला जातो. हे देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. त्यानंतर मशीनचा या कंट्रोल युनिटचा सिरियल नंबर आणि मेमरी नंबर दाखवला जातो. त्यानंतर या ठिकाणी नंबर ऑफ बॅलेट्स म्हणजे मतपत्रिका 2 आहेत हे दाखवलं जातं आहे. त्यानंतर टोटल वोटर्स 8 या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहे आणि पोल क्लोज झाला आहे. आता हा पोल पूर्णपणे हे मशीन या ठिकाणी मतदानासाठी आता बंद झालेला आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण याचा रिझल्ट दाखवणार आहोत. त्यासाठी आपण रिझल्ट 1 याच बटनाचा वापर करायचा आहे. रिझल्ट 2 बटन्स हे इतर या मशीनच्या सेटिंगसाठी, तारीख असेल, दिनांक असेल किंवा लाईट्स चेक करण्यासाठी याचा वापर केला जातो. तेव्हा आपण फक्त याचा रिझल्ट 1 या बटनाचाच वापर करायचा आहे. आपण आता रिझल्ट प्रत्यक्ष याच्यामध्ये झालेले जे 8 मतदान आहेत ते कशा प्रकारे झालेले आहेत याचा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीचा विश्वास पटवण्यासाठी आपण रिझल्ट 1 बटन या ठिकाणी दाबायचं आहे. ते बटन दाबल्याबरोबर मशीनचा सिरियल नंबर दाखवला जातो, मेमरी नंबर दाखवला जातो. त्यानंतर पोल रिझल्ट आणि पोल डेट दाखवलं जातं, ज्या दिवशी मतदान झाले ते दाखवलं जातं. PST आणि PET म्हणजे पोल स्टार्ट डेट आणि PET म्हणजे पोल एंड डेट, कधी चालू झाला, किती वाजता चालू झाला, किती वाजता बंद झाला. त्यानंतर नंबर ऑफ बॅलेट्स या ठिकाणी दाखवले जातात आणि टोटल वोटर्स 8 हे देखील या ठिकाणी दाखवलं जातं. आता बॅलेट 1 मध्ये 8 वोट्स आहेत. म्हणजे ह्या पहिल्या बॅलेटला किती मतदान झालेलं आहे? 8 झालेलं आहे. त्याच्यामध्ये 3 उमेदवार आहेत, एकाला निवडून द्यायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स 1ला 2 मतं दिली, बरोबर आपण 2 दिली होती तेच दाखवले जातात. त्यामुळे 2 मतदान झालेलं आहे कॅन्डिडेट 1. कॅन्डिडेट 2ला देखील 2 मतदान झालेलं आहे आणि कॅन्डिडेट 3 इथं आपण नोटाला एकूण 4 मतदान दिलेलं आहे. म्हणजे 8चा हिशोब झाला 4 2 2. आता बॅलेट 2 म्हणजे ही मतपत्रिका, याच्यात देखील 8 मतदान झालेलं आहे. त्याच्यामध्ये 4 उमेदवार आहेत, एकाला निवडून आपल्याला द्यायचं आहे. कॅन्डिडेट 1ला आपण 2 मतदान दिलं होतं, ते आपण लिहून ठेवलेल्याप्रमाणे जुळतंय. कॅन्डिडेट 2ला देखील 2 मतदान झालेलं आहे, ते देखील जुळते. ही उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींना दाखवून द्या. कॅन्डिडेट 3ला देखील आपण
2 मतदान दिलं होतं. खालच्या मतपत्रिकेत आपण सगळ्यांना 2-2 मतं दिली होती आणि कॅन्डिडेट 4ला देखील 2 मतदान दिलेलं आहे. म्हणजे जे काही बटन्स दाबलेत ते प्रत्येकाला मत जातंय हे आपण हा विश्वास आपण त्या उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधींना दिलेला आहे. त्यांची खात्री झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे काय 8 मतदान झालेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, आता डिलीट करायचं आहे किंवा पुसून टाकायचं आहे. त्यासाठी या मशीनवर क्लिअर हे बटन आहे. हे क्लिअर बटन दाबल्यानंतर तुम्हाला या मशीनमधली जे काय आपण मॉकपोल किंवा खोटं मतदान केलेलं आहे ते आपल्याला डिलीट करता येतं. पहा, हे बटन दाबल्याबरोबर एक 15 सेकंदाची लॉंग बीप आपल्याला ऐकायला येते. इतर बीपपेक्षा ही बीप लॉंग असते. म्हणजे हे पूर्णपणे याच्यामध्ये जे काय मतदान झालेलं आहे ते पूर्णपणे डिलीट केलं जातं. डिलीटिंग पोल व्होट्स. आता टोटल वोटर्स मगाशी 8 होते, आता 0 झालेले आहेत. याची आपण खात्री करून घ्या. ही खात्री तुमची झाल्यानंतर सगळ्या उमेदवारांना 0-0 मतदान झालेला किंवा मतदान याच्यात आहे आता 0. कोणालाच मत आहे, सगळे 1, 2, 3 हे पूर्णपणे 0-0 आहेत. याची आपण सगळ्यांनी खात्री करून घ्यायची. उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधींनाही ते आपण दाखवून द्यायचे की याच्या प्रत्येक उमेदवाराला आता मत या ठिकाणी 0 झालेलं आहे. ही सगळी खात्री करून घ्या. कॅन्डिडेट मागच्या बाजूने पुन्हा हा कंपार्टमेंट खोलून आपण हे यंत्र पूर्णतः टॉगल स्विचच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत, बंद करणार आहोत. बंद केल्यानंतर तुम्ही पुन्हा याची जी केबल आपण बॅलेट युनिटची जोडली ती देखील काढून टाका. आपली खात्री झालेली आहे की आपण मॉकपोल घेतल्यानंतर CRC केलेलं आहे. सगळ्यात या निवडणुकीमधला किंवा प्रत्येक निवडणुकीमधला महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण मॉकपोल केल्यानंतर आपण क्लोज, रिझल्ट आणि क्लिअर म्हणजेच CRC करून आपण मगच यंत्र हे सिलिंगसाठी आपण या ठिकाणी घेणार आहोत. मॉकपोलचा टप्पा या ठिकाणी संपलाय. आता आपल्याला हे मशीन प्रत्यक्ष मतदानासाठी तयार करायचं असतं आणि हे तयार करताना आपल्याला आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार हा आपल्याला जो काही आपला रिझल्ट सेक्शन आहे, हा रिझल्ट सेक्शन केंद्राध्यक्षाच्या स्वाक्षरीने आपल्याला त्या ठिकाणी सीलबंद करावा लागतो. तो सीलबंद करणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता हे यंत्रचा जो रिझल्ट सेक्शन आहे तो सीलबंद केलेला करणार आहोत. आता हे सील करण्यासाठी आपल्याला आयोगाकडनं तुम्हाला 4 प्रकारचे तुम्हाला सिलिंग मटेरियल त्या ठिकाणी दिलं जातं. त्यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या समोर हे जे दिसतंय याला पिंक पेपर सील असं म्हटलं जातं. त्याच्या मागच्या बाजूला त्याचा अनुक्रमांक असतो. त्याचबरोबर दुसरं तुम्हाला सील दिलं जातं ते आहे स्पेशल टॅग. याच्यावर देखील अनुक्रमांक, त्या स्पेशल टॅगचा अनुक्रमांक असतो. त्यानंतर तिसरं जे सील आहे ते ABCD सील. याच्यावर देखील त्याचा अनुक्रमांक त्या ठिकाणी दिलेला असतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागतं तो ॲड्रेस टॅग, बरोबर. तर ही संपूर्ण हे जे सील तुम्हाला 3 प्रतीमध्ये आयोगाकडनं तुम्हाला पुरवलेलं असतं. त्यापैकी एक सेट आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्याचे अनुक्रमांक तुम्हाला सगळ्यांना लिहून ठेवायचे आहेत. का लिहून ठेवायचे आहेत तर ते अनुक्रमांक तुम्हाला केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये तुम्हाला वापरलेलं स्पेशल टॅग, वापरलेला पिंक पेपर सील, वापरलेलं ABCDचा अनुक्रमांक त्या ठिकाणी लागतो. त्यामुळे ह्या सीलचे नंबर्स तुम्ही सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या आणि मग आपण त्या केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये भरताना तुम्हाला अडचण येणार नाही. आता काय करायचं आहे, ह्या तिन्ही सीलवरती तुमच्या मतदान केंद्राचा जो अनुक्रमांक असलेला जो शिक्का आहे, विभेदक चिन्ह आहे, ते तुम्ही नंबरच्या बाजूला या ठिकाणी मारलेलं आहे. पहा, नंबरच्या त्या ठिकाणी तुम्ही तो अनुक्रमांक मारून घ्या. तिन्ही सीलवर जिथं अनुक्रमांक आहे तिथं जागा नसेल तर पाठीमागच्या बाजूला मारला तरी तुम्ही चालू शकतं. पहा, अनुक्रमांकाच्या ठिकाणी या ठिकाणी शिक्के मारून घेतलेला आहे. ह्या तिन्ही सीलवरती मग स्पेशल टॅग असेल, पिंक पेपर सील असेल किंवा ABCD सील असेल आणि ॲड्रेस टॅग असेल, यावरती तुम्ही सगळे शिक्के मारल्यानंतर
ह्या चारही सील्सवरती केंद्राध्यक्षाने स्वतः स्वाक्षरी करायची आहे. त्याचबरोबर जे उमेदवार किंवा त्याचे जे प्रतिनिधी असतील यांच्या देखील स्वाक्षऱ्या ह्या चारही सील्सवर तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि घेतल्यानंतर मग तुम्ही प्रत्यक्ष सिलिंगला सुरुवात करणार आहोत. आपण ह्या मशीनचा जो रिझल्ट सेक्शन आहे, हा रिझल्ट सेक्शन आपण या ठिकाणी सील करणार आहोत. मग आपण त्यासाठी सुरुवात करतोय. पहा, आतली खिडकी जी आहे ही रिझल्ट आणि क्लिअर बटनाची, ही आपण या ठिकाणी पहिल्यांदा सील करतोय. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तो पिंक पेपर सील आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. याच्यावर पूर्णपणे विभेदक चिन्ह मारलं आहे, केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी झालीत, उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधींची स्वाक्षरी देखील झालेली आहे. आपण सुरुवात करायची आहे ते बॅलेट बटनाच्या बाजूने, आणि हा जो पिंक पेपर सील आहे तो नंबरच्या बाजूने आपण पकडायचा आहे. आणि याची जी गुलाबी बाजू आहे ही आपल्याला ह्या खिडकीतून दिसेल अशा पद्धतीने आपण टाकणार आहोत. पाहून घ्या, सगळ्या नंबरच्या बाजूने मी पकडला आहे आणि या ठिकाणी मी हे पिंक पेपर सील जे आहे या ठिकाणी ह्या खिडकीच्या खाचेमधनं मी टाकतोय. पहा, अशा पद्धतीने टाकून घ्या. सेम बाजू करा थोड्याशा, असं हे करून ही आपण बाजू नंतर अशी करणार आहोत. त्यामुळे थोडीशी खालची बाजू जास्त ठेवून घ्या अशा पद्धतीने. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला आयोगाकडनं एक पुठ्ठा पुरवला जाईल. तो पुठ्ठा याच्या मजबूतीसाठी, ह्या सीलच्या मजबूतीसाठी तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने टाकून द्या. आणि मग हे तुम्ही सील या ठिकाणी अंगठ्याने असं प्रेस करून या ठिकाणी बसून घ्या. आणि मग आपल्याला ही खिडकी या ठिकाणी बंद करायची आहे. त्यासाठी धाग्याचा तुकडा घ्या. या ठिकाणी होल दिलेला आहे. पहा, या होलमधनं हा धागा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. छोटासाच धागा घेतलाय. पहा, मी दोन्ही होलमध्ये टाकलाय आणि यावरती तुम्हाला 2 पक्क्या गाठी मारायच्या आहेत. 2 पक्क्या गाठी मारायच्यात. काही अंतरावरती तुम्हाला कच्ची गाठ मारायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला या ठिकाणी स्वाक्षरी केलेला, विभेदक चिन्ह उमटलेला तुमचा जो स्पेशल टॅग आहे तो स्पेशल टॅग तुम्हाला या ठिकाणी त्या होलमध्ये टाकायचं आहे. याच्यावरती पुन्हा तुम्हाला 2 पक्क्या गाठी मारायच्या आहेत. ह्या 2 पक्क्या गाठी मारल्यानंतर तुम्हाला हे सील याच्यावरती लाखेचं सील करायचं आहे. त्यासाठी असा पुठ्ठा तुम्हाला पुरवलेला जाईल. तो पुठ्ठा या मशीनवर ठेवा. मेणबत्ती त्या ठिकाणी पेटवा, लाख पेटवा आणि हे जे पितळी सील आहे याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी सील करायचे. पहा, मी करतो या ठिकाणी. अशा पद्धतीने सील झाल्यानंतर या स्पेशल टॅग, आता हा प्रशिक्षणाचा स्पेशल टॅग आहे त्यामुळं याला खाच नाही आहे, परंतु इथे एक खाच असते. बरोबर ह्या ठिकाणी जशी खाच आहे तशाच प्रकारची खाच आहे. त्या खाचेबरोबर तो तुम्ही लावायचा आहे. अशा पद्धतीचं साधारण तुम्हाला येईल की ज्याला अशा पद्धतीची खाच असेल. ओके. हा पण डमी आहे, याच्यावर नंबर नाही आहे म्हणून आपण याचा नंबर असलेला या ठिकाणी वापरतोय. बरोबर हा स्पेशल टॅग या खाचेबरोबर लावून तुमच्या क्लोज बटनाला कुठल्याही पद्धतीने डिस्टर्ब होणार नाहीत अशा पद्धतीने हा लावून घ्यायचा आहे. आणि मग तुम्ही हे पिंक पेपर सीलची दोन्ही टोकं बाजूला ठेवून, कधी कधी हे आत जाऊन तुम्ही अशा पद्धतीने बंद करता, तर ही दोन्ही टोकं अशी बाजूला धरून तुम्ही ही रिझल्ट सेक्शनची जी मोठी खिडकी आहे ती अशा पद्धतीने हे दोन्ही टोकं बाहेर ठेवून या ठिकाणी प्रेस करा. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला एक होल दिसेल, त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही काय करा, एक थोडासा लांबडा धागा त्या ठिकाणी घ्या. ह्या दोन्ही होलमधनं तुम्ही हा धागा टाका. पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 पक्क्या गाठी त्याच्यावरती मारा. ओके. काही अंतरावरती तुम्हाला कच्ची गाठ मारायची आहे, साधारण इतक्या अंतरावरती. आणि मग त्या ठिकाणी जे ॲड्रेस टॅग आहे ज्याच्यावर आपण संपूर्ण कंट्रोल युनिटचा क्रमांक वगैरे सगळ्या याच्यावर टाकला, जी माहिती आहे ती आपण सगळ्या याच्यावरती भरलेलीच आहे. उमेदवाराची, प्रतिनिधीची सही आहे, तुमची सही आहे आणि विभेदक चिन्ह देखील उमटवलं आहे. त्याला होल असतो त्या ठिकाणी हे टाका. आणि याच्यावर पुन्हा तुम्ही 2 पक्क्या गाठी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत.
2 पक्क्या गाठी दिल्यात. पुन्हा याला तुम्हाला काय करायचं आहे, लाखेचं त्या ठिकाणी सील करायचं आहे. त्या गाठीवर बरोबर आपल्याला या लाखेचा अशा पद्धतीने सील केल्यानंतर याचे जे काही धागे लांबडे असतील ते तुम्ही कट करू शकता. ट्रॅक तुम्हाला पाठीमागच्या बाजूला चिटकवायचा आहे. ज्या ठिकाणी नंबर आहे, नंबर दिसेल, नंबरला कुठलाही डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्याला परत सेलो टेप लावून चिटकून टाका पाठीमागच्या बाजूला. ओके. त्यानंतर तुम्हाला आता ABCD सील त्या ठिकाणी लावायचं आहे. मग यासाठी ABCD सील लावण्याच्या अगोदर ही जी खालची बाजू आहे, बॅलेटच्या बाजूची जी पिंक पेपरची बाजू आहे त्याची 2 भाग करा. अशा पद्धतीने 2 भाग करा. ओके. आणि आता आपल्याला ABCD सील घ्यायचा आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, पहिल्यांदा ABCD सीलमधला पहिला A घ्यायचा आहे आणि त्या Aचं स्टिकर मी या ठिकाणी काढणार आहे. ओके. Aचं स्टिकर काढलंय. आता मी पहा, जवळ जरा बघा, हा A, मी Aचे दोन्ही जे पाय आहेत ते बॅलेटच्या बाजूला सर्वात खाली येतील अशा पद्धतीने A दिसतोय. ह्या A वर मी हा खालचा जो भाग आहे हा पूर्णपणे चिटकून टाकणार, पूर्ण भाग चिटकवणार दोन्ही पण त्याचे. ओके. आता ह्या बाजूला तुम्हाला B दिसेल, ह्या Bचं स्टिकर काढा आणि B ह्या दुसऱ्या भागावरती त्याच्यावरच तुम्ही प्रेस करा अशा पद्धतीने. वरती तुम्हाला C दिसेल, C आलेला दिसेल. Tचं स्टिकर काढा आणि ह्या C वरती हा जो वरचा भाग आहे तो तुम्ही त्याच्यावरती चिटकून पहा. याचा अनुक्रमांक वर आलाय बरोबर. तुमच्या सिग्नेचर, विभेदक चिन्ह ते सगळं दिसते. C वर हे चिटकवल्यानंतर हा जो लांबडा भाग राहील, हा लांबडा भाग बरोबर ह्या क्लोज बटनाची जी कॅप आहे त्याला कुठलाही प्रकारचा अडथळा न होता तुम्ही थोडंसं ताणून घेऊन अशा पद्धतीने गोल करून घ्या. खालच्या बाजूला D दिसतोय तुम्हाला, ह्या Dचं तुम्ही स्टिकर काढून घ्या आणि असा ताण देऊन, थोडासा फाटेल इतका नाही, अशा पद्धतीने ताण देऊन तुम्ही हा D याच्यावरती प्रेस करून टाका. पहा, दोन्हीही अनुक्रमांक तुमचे टॅगचे वर आलेले आहेत. सगळ्या तुमच्या वर दिसतात. त्यामुळं ही या ठिकाणी तुमची सिलिंग प्रोसेस पूर्णपणे संपलेली आहे. आणि मग आपण काय करायचं आहे, सिलिंग झालं आहे. आता हे यंत्र आपण कुठं ठेवणार आहोत, मतदान जे कक्ष आहेत, 3 नंबरचा जो आपला मतदान अधिकारी आहेत याच्याकडे आपण हे कंट्रोल युनिट आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि हे बॅलेट युनिट जे आहे, हे बॅलेट युनिट आपण मतदान कक्षामध्ये ठेवणार आहोत. मग मतदान कक्षामध्ये ठेवल्यानंतर त्याची जी वायर्स आहे ती वायर कोणत्याही आपला कर्मचारी असेल किंवा मतदार असेल याच्या पायामध्ये येणार नाहीत. अशा पद्धतीने आपण जमिनीवर टाकून त्याच्यावरती काही ठेवून किंवा व्यवस्थित त्या टेबलला बांधून आपण ती ह्या यंत्राला जोडणार आहोत. पुन्हा आपण जोडणी करणार आहोत. पुन्हा ही बॅलेट युनिटची केबल आपण टॉप बाजू वर बाजूला धरून या पद्धतीने पुन्हा आपण त्या ठिकाणी जोडणार आहोत. ही संपूर्ण जोडणी झाली आणि प्रत्यक्ष मतदानासाठी हे यंत्र आता तयार झालेलं आहे. 7:30 वाजलेले आहेत. पहिला मतदार तुमच्याकडं आलेला आहे. त्यावेळेस तुम्ही आल्यानंतर त्याची संपूर्ण ओळख वगैरे सगळं त्याची नोंद आपण VM1च्या जे रजिस्टर असते त्याच्यामध्ये सगळी नोंद झाली, त्याला शाई लावलेली आहे, त्याच्याकडं स्लिप मिळालेली आहे. ही खात्री केल्यानंतर 3 नंबरच्या जो आपला मतदान अधिकारी असतो त्याने हे यंत्र आपल्याला काय करायचं आहे, चालू करायचं आहे. संपूर्ण डिस्प्ले जाऊ द्यायचा आहे. संपूर्ण डिस्प्ले जाऊ द्यायचा आहे आणि पहिला जो मतदार आलेला आहे त्याला आपल्याला मतदानासाठी त्याला आपण या ठिकाणी बॅलेट देणार आहोत. पूर्ण डिस्प्ले गेल्याशिवाय बॅलेट बटन दाबायचं नाही, ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. नंबर जो आपला मतदान अधिकारी आहे त्यांनी पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची
टोटल बटन दाबून या यंत्रामध्ये कुठलंही पहिलं मतदान जे मॉकपोलच्या वेळेस आपण टाकलेलं आहे ते नसल्याची खात्री करा. टोटल तुम्ही पाहून घ्या की या यंत्रामध्ये एकूण मतदान टोटल वोट्स 0 आहेत. याची आपण 3 नंबर जो अधिकारी ज्यांच्या ताब्यामध्ये हे कंट्रोल युनिट असणार आहे त्यांनी खात्री करून घ्यायची. टोटल वोटर्स 0 हे 3 नंबर अधिकाऱ्यांनी काळजी करूनच मतदान आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. बॅलेट द्या. बॅलेट दिल्यानंतर बिझी लॅम्प रेडी लॅम्प लागेल आणि तुमची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदाराला बॅलेट द्या. फक्त ऐकायचं आहे की मतदान झाल्यानंतर आपल्याला बझर, याचा जो बझर आहे 3 नंबर जे आपले मतदान अधिकारी आहे त्यांनी बझर झाल्याशिवाय त्या मतदाराला त्या कक्षामधनं बाहेर जाऊ द्यायचं नाही. बझर ऐकला ही बिझी लॅम्प गेला की मग दुसरा मतदार येईल, त्यांना पुन्हा बॅलेट द्या. ही प्रक्रिया तुमची संध्याकाळी 5:30 पर्यंत जी काही मतदानाची आपल्याला वेळ आहे शेवटची वेळ तोपर्यंत ती चालू राहील. आता सगळ्यात शेवटचा टप्पा जो आहे हे संपूर्ण दिवसभर ही सगळी प्रक्रिया चालू राहील. मशीन कुठंही तुम्ही बंद करू नका. आता हे करत असताना मध्ये मध्ये तुम्हाला अनेक वेळा टोटल आयोगाला आपल्याला 2-2 तासाची आकडेवारी द्यावी लागते. त्यावेळेस तुम्ही टोटल बटन दाबून यावरती किती मतदान झालं आहे ते घेऊन तुम्ही आयोगाला किंवा जे काही तुमचे झोनल ऑफिसर असतील त्यांच्यापर्यंत ती माहिती कळवा. प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये कितीही वेळा तुम्ही टोटल दाबून आपल्या यंत्रामध्ये झालेली नोंद आणि VM1 म्हणजे मतदानाचं जे रजिस्टर आहे त्याच्यावरची नोंद आणि याच्यावरची नोंद जुळत असल्याची मतदान केंद्राध्यक्षांनी सतत त्या ठिकाणी काळजी घ्यायची आणि ते जुळते याची खात्री करून घ्यायची. हे सर्व करत असताना मध्ये मध्ये तुम्हाला काही याच्यामधल्या ज्या आपण त्याला तांत्रिक अडचणी काही आहेत त्या तुम्हाला एरर्स तुम्हाला दाखवले जातात. तेही एरर्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवते की काय काय होऊ शकतं की यंत्र हे समजा जर तुम्ही मॉकपोलच्याच वेळेस जर तुम्हाला ह्या यंत्राने इनव्हॅलिड ऑपरेशन असा जर मेसेज या ठिकाणी दाखवला तर तुमचं यंत्रामध्ये CRC झाली नाही असा त्याचा अर्थ होतो. जर यंत्राने मध्येच तुम्हाला लिंक एरर हा जर मेसेज या ठिकाणी डिस्प्ले दाखवत असेल तर तुमची बॅलेट युनिटची जी केबल आहे ती केबल लूज बसलेली आहे किंवा बसली नाही, चुकीची बसलेली आहे असा त्या लिंक एरर या एररचा अर्थ होतो. पुढचा तुम्हाला मतदान प्रत्यक्ष चालू असताना तुम्हाला हा एक एरर येतो की प्रेस एरर. तर प्रेस एरर म्हणजे तुमच्या बॅलेटवरचे जे ओपन बटन्स आहेत त्यापैकी कुठलं तरी बटन अडकून राहिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यावेळेस तुम्ही उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधींना घेऊन यंत्र बंद करून याच्यावरची सगळी बटन्स एकदा दाबायचे. ते पण कधी यंत्र बंद करून पाठीमागचा टॉगल स्विच बंद करून तुम्ही ती प्रक्रिया सगळी करायची आहे. यातलं बटन अडकलेलं ते काढायचं आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलीही अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. संध्याकाळी 5:30 वाजलेत. आपल्याला मतदानाची वेळ संपलेली आहे. आपल्या याच्यामध्ये जर रांगेत जर कोणी असेल तर तुम्ही त्यांना उलट्या क्रमाने चिठ्ठ्या द्या आणि रांगेतलं देखील मतदान मग 5:30 नंतर कितीही वाजू जोपर्यंत रांगेत तुमचे लोक आहेत 5:30ला जी रांगेत लोक आहेत त्यांना तुम्ही चिठ्ठ्या दिल्यानंतर तेवढीच लोकांना तुम्ही मतदान करू द्यायचं आहे. संपूर्ण रांगेतली देखील लोक संपली की मग बाकी तुम्हाला काय करायचं आहे. मतदान संपलंय, कुणीही रांगेत नाही आहे, मग अशा वेळेस तुम्ही ह्या कंट्रोल युनिटचा जो स्विच आहे म्हणजे हा जो कॅप आहे क्लोज बटनाची जी काळी कॅप आहे ती काळी कॅप तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीने काढायची आहे आणि बोट या ठिकाणी फक्त बोट घालून क्लोज बटन मतदान संपल्यानंतर सगळ्यांनी दाबायचं आहे. असं पहा या ठिकाणी क्लोज बटन दिसतंय होलमधनं बोट घालायचं आणि क्लोज बटन त्या ठिकाणी दाबायचं आहे. पुन्हा ही कॅप त्या ठिकाणी बसून टाका, पाठीमागं जावा, पाठीमागनं हा टॉगल स्विच तुम्ही बंद करा, केबल त्या ठिकाणी डिस्कनेक्ट करा, हे बसून टाका आणि हे सर्व यंत्र पुन्हा तुम्ही तुमच्या बॅगमध्ये व्यवस्थितरित्या ठेवून द्यायची आहे. तुमची टोटल वगैरे सगळी व्यवस्थित जुळली याची खात्री झाल्यानंतर VM1 आणि मतदान यंत्रावरचं सगळं बरोबर जुळलं आहे याची खात्री तुमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांना द्या आणि हे यंत्र हे बरोबर तुम्ही पुन्हा
तुमच्या कॅरिंग केसमध्ये ठेवा, या ठिकाणी ती लॉक करा आणि मग बाकी तुम्ही पुन्हा या ठिकाणी धागा टाकून या ठिकाणी जसं मी जोडून दाखवलेलं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूला धागा लावून दोन पक्क्या गाठी, काही अंतरावर कच्ची गाठ, त्याला ॲड्रेस टॅग लावा आणि इथं पुन्हा तुम्हाला लाखीने काय करायचं आहे, सील करायचं आहे. पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने लाख लावून ते सील करायचं आहे. आणि मग तुम्ही ह्या दोन्ही पेट्या इथं पण सेम प्रोसेस त्याच पद्धतीने ही पण कॅरिंग केस तुम्ही बंद करायची आहे. दोन्ही पेट्या आणि तुमचं सगळं साहित्य घेऊन तुम्ही या ठिकाणी रिसिविंग सेंटर जे आहे या रिसिविंग सेंटरला इतर साहित्याबरोबरच EVM देखील तुम्ही व्यवस्थितरित्या मांडीवर घेऊन या ठिकाणी कुठेही ते पडणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची. मतदान यंत्राबरोबर तुम्हाला केंद्राध्यक्षाची डायरी असलेलं पाकिट आणि त्यानंतर तुमचा VM3चं पाकिट हे तुम्ही ह्या मशीनबरोबर तुम्ही जमा करणार आहोत. त्याची एक मोकळी प्रत ही तुम्ही तुमच्या झोनल ऑफिसरकडं किंवा या ठिकाणी जे काही निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांच्याकडं तुम्ही एक मोकळी प्रत VM3 आणि केंद्राध्यक्षाची डायरीची प्रत तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडं द्यायची. अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मला विश्वास आहे की ही सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल आणि तुम्ही त्याच्याबाबत समाधानी असाल. संपूर्ण रिसिविंग सेंटरला आल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व साहित्य जमा करायचं आहे आणि त्याचनंतर आपण आपलं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान प्रक्रियेमध्ये आपण सहभागी घेऊन ही मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पाडू असा मला विश्वास आहे. धन्यवाद.